अजित पवारांच्या या अपघाताचा संबंध संजय राऊतांनी एका फाईलशी जोडलेला आहे। ती फाईल आहे जरंडेश्वर साखर कारखाना खरेदी प्रकरणाची। जरंडेश्वर साखर कारखाना खरेदी प्रकरणाची फाईल पुन्हा उघडण्यात आली। वारंवार विनंती केल्यानंतर सुद्धा अमित शहांनी ती फाईल बंद करण्यास नकार दिला आणि तिथूनच अजित पवार विरुद्ध भाजप असा संघर्ष सुरू झाला। नेमका हा संघर्ष काय, जरंडेश्वर कारखाना खरेदी प्रकरण नेमकं काय आणि संजय राऊतांचा मुद्दा काय, आपण पाहूयात स्पेशल रिपोर्ट। अजित पवारांची फाईल पुन्हा उघडली। अमित शहांचा फाईल बंद करायला नकार। फाईलमुळे दादा आणि भाजपमध्ये संघर्ष सुरू। संजय राऊतांचा अजित पवारांच्या अपघात प्रकरणी खळबळजनक दावा। अजित पवारांचा अपघात कसा झाला याचा राजकीय नेते आपापल्या परीने जो तपास करतायत, त्या राजकीय तपासामध्ये संजय राऊतांनी एक नवा खळबळजनक दावा केलाय। संजय राऊतांचं म्हणणं आहे, अजित पवारांच्या जरंडेश्वर कारखान्याची फाईल पुन्हा उघडण्यात आली होती। ती फाईल बंद करायला अमित शहांनी नकार दिला आणि तिथूनच दादा विरुद्ध भाजप असा संघर्ष सुरू झाला। राऊतांच्या या दाव्यावर भाजपनेही जोरदार पलटवार केलाय। अजित पवार यांच्या ज्या काही फाईल्स होत्या, ज्यासाठी ते भाजपात गेले, ती फाईल पुन्हा उघडण्यात आली होती त्यांच्या मृत्यूपूर्वी। खास करून जरंडेश्वर साखर कारखान्याचं कर्जाचा विषय होता। ती फाईल इथून अमित शहांकडे गेली क्लोज करण्यासाठी, पण अमित शहाने त्याच्यावरती ही फाईल क्लोज करू नये असा निगेटिव्ह शेरा मारून पुन्हा महाराष्ट्रात पाठवलं आणि त्यानंतर भाजपचे मंत्री बोलायला लागले, तुमची फाईल बंद झालेली नाही दादा। आणि मग दादा म्हणाले, तुमची फाईल आमच्याकडे। इथून ती सुरुवात झाली। अजित दादांची फाईल कुठे होती, कुणी उघडली होती, ह्या रंजक कथा सांगण्याच्या भानगडीमध्ये संजय राऊतांनी पडू नये। अजित दादा हे एनडीएचे घटक पक्ष होते। अजितदादांच्या नेतृत्वात आम्ही महायुती म्हणून निवडणूक लढली। अजितदादा या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री देखील होते। संजय राऊत आपल्या पत्राचाळीच्या फाईलचं काय झालं हे बघा। या संपूर्ण प्रकरणामध्ये विनाकारण बिनबुडाचे आणि खोटे आरोप करू नका। तुमच्याकडे काही कागद असेल तर सकाळी पत्रकार परिषदेमध्ये एखादा कागद दाखवा। एकही कागद आपल्यासमोर ठेवायचा नाही, एकही पुरावा द्यायचा नाही आणि जनतेची दिशाभूल करायची, हे धंदे बंद केले पाहिजे। पुणे जिल्हा बँकेनं जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या मालमत्तेवर 826 कोटी रुपयांचं कर्ज दिलं होतं। मात्र कारखान्याच्या संचालकांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या निकटवर्तीयांना कवडीमोल दरानं कारखाना विकल्याचा आरोप होता। त्यावेळी शिखर बँकेच्या संचालक मंडळावर अजित पवार होते आणि त्यांच्या नातेवाईकांच्या मार्फत अजित पवारांनीच कारखाने विकत घेतल्याचा आरोप होता। अजित पवारांच्या विमानाचा अपघात का झाला याबद्दलची खरी माहिती ही ब्लॅक बॉक्सच्या माध्यमातूनच उघड होणार आहे। मात्र जोपर्यंत अपघाताचं सत्य समोर येत नाही तोपर्यंत राजकीय दावे आणि आरोप सुरूच राहणार असल्याचं दिसतंय। ब्युरो रिपोर्ट, एनडीटीव्ही मराठी, मुंबई।